Hello, welcome in Pushpa tutorial. Today we are learn the nomenclature of refrigerant with example. Previous video मध्ये आपण nomenclature पाहिलं आहे. आज आपण काय करणार आहोत, एक example घेणार आहोत. आपल्याला काय केलं जातं, नेम ऑफ द रेफ्रिजरंट दिलं जातं. नेम ऑफ द रेफ्रिजरंट दिलं जातं आणि आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर मीन्स त्याचा नंबर फाइंड आउट करायचा असतं. आता आपल्याला नंबर दिलेला आहे, म्हणजेच काय, आपल्या केमिकल फॉर्म्युला ऑफ द रेफ्रिजरंट इज गिवन हियर. फर्स्ट ऑफ ऑल राइट हियर केमिकल फॉर्म्युला. Chemical formula is given here, that is what, C2Cl2F4, and the nomenclature means chemical name is also given here. Chemical name is given here, that is what. आता इथे क्लोरीन किती आहेत, 2 आहेत, राइट. मीन्स व्हाट, डायक्लोरो आणि फ्लोरीन किती आहेत, 4 आहेत, राइट. मीन्स व्हाट, टेट्रा 4ला आपण टेट्रा लिहितो आणि फ्लोरीनला आपण फ्ल्युरो लिहितो. काय लिहितो, फ्ल्युरो, टेट्रा फ्ल्युरो. आणि हा काय आहे, C2 आहे. C2 म्हणजेच इथेन. नुसता C असेल तर मिथेन, दुसरा असेल, 2 असतील इथे कार्बनचे ॲटम तर इथेन. ओके, सो आय राईट हियर इथेन. व्हॉट, इथेन मीन्स व्हॉट, डायक्लोरो टेट्राफ्ल्युरो इथेन. ओके, आता इथे बघा 3 डिजिट दिलेले आहेत, कार्बन, क्लोरीन आणि फ्लोरीन. आपण काय करतो, आपला जनरल काय आहे फॉर्म्युला. सो जनरल केमिकल फॉर्म्युला for nomenclature is what, CmHnClPfQ. तर हे आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे, त्याचं जनरल केमिकल फॉर्म्युला काय आहे ते. वेअर M is equal to what, number of carbon atoms. M is equal to number of carbon atoms. Okay, then N is equal to what, number of hydrogen atom. Okay, then P is equal to number of chlorine atom. What, number of chlorine atoms. And F is equal to number of fluorine atoms. ओके, तर हे आहेत आपले नंबर ऑफ ॲटम्स. आता इथे बघा, M म्हणजेच काय, कार्बन ॲटम. याच्यामध्ये कार्बन किती दिलेले आहेत, 2. दॅट इज वाय आय राईट हियर M is equal to 2. देन N मीन्स वॉट, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. इथे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स दिलेत का, नाही दिलेले, मग मी तिथे लिहिणार 0. N is equal to 0. देन P is equal to what, number of chlorine atoms. किती आहेत number of chlorine atoms, 2. So I write here 2. Then Q is equal to what, number of fluorine atoms. किती आहेत इथे number of fluorine atom, 4. Then I write here 4. मग आपलं काय बनणार रेफ्रिजरंट बघा. इथे आता काय बनणार आपलं रेफ्रिजरंट, R डॅश. ओके, M आपला फॉर्म्युला काय आहे, M-1 इन ब्रॅकेट N+1 इंटू Q. आता R आपलं ॲज इट इज राहणार, डॅश जसे तसे राहणार. आता M किती आहे आपल्या इथे, 2 -1. N किती आहे, काहीच नाही, 0 + 1. आणि Q किती आहे, 4. सो आय राईट हियर 4. R डॅश 2 - 1 1, हे 0 + 1 1,
4 as it is. So that refrigerant number will become R144A. So that is about nomenclature of refrigerant and related problems to find out the R value of the given chemical formula or given chemical name of refrigerant. तर अशा पद्धतीने आपण रेफ्रिजरंटचं नॉमेनक्लेचर करू शकतो किंवा असं एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व देखील करू शकतो. तुम्हाला MSBTच्या एक्झामिनेशनमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला तर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व करू शकता. थँक्यू.